शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात आपल्यासोबत आहेत. साहेब काय सांगाल? नुकतंच ऑपरेशन टायगर म्हणजे खासदारांचं ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय. आता आमदाराकडे मोर्चा वळलेला आहे. आमदारांचं ऑपरेशन टायगर होते, त्याच्यामध्ये तुमच्या नावाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. जय महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे 20 आमदार आहेत आणि हे जे 20 आमदार आहेत या सगळ्या 20च्या 20ही आमदाराची निष्ठा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातच आहे. त्यामुळं ती जी चर्चा आहे ही मीडिया ट्रायल आहे. कोणताही आमदार कुठेही जाणार नाही. ते सगळेजण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातच राहणार आहे आणि त्या सगळ्यांच्या निष्ठा माझ्या सकट या माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच राहणार आहे, कायम राहणार आहे, परमनंटली राहणार आहे. म्हणजे 2 दिवसापासून एक फेसबुक पोस्ट व्हायरल होती तुमची. त्या पोस्टमध्ये 3 आमदारांचा फोटो तुमचा सुद्धा आहे आणि इतर 2 आमदार आहेत. काय म्हणायचं हो, असं आहे की 22 जूनला माननीय उद्धव साहेबांनी सगळ्या आमदारांची बैठक घेतली होती. त्या बैठकीला आम्ही सगळे होतो. माझ्या बाजूला आदरणीय आमदार कैलास पाटील आणि माननीय नितीन बापू देशमुख हे आमदार होते. आता ह्या दोन्ही आमदारांच्या बद्दल मला खूप आदर आहे, कारण मागच्या ऑपरेशनच्या वेळीस ते ऑपरेशन सोडून परत आलेले, माघारी आलेत आणि ते निवडून पण आलेले आहेत. बरोबर आहे. ते आमदार आमच्या नेहमीच एकमेकांना आम्ही बोलत असतो आणि मला खूप त्यांच्याबद्दल आदर असल्यामुळे आणि एक फोटो सलग एकत्र आल्यामुळे मी तो फोटो उचलला आणि माझ्या फेसबुकवर टाकला. त्या फेसबुकवरती मी लिहिलं होतं की हमें याद रखना, हमें याद करना, कोई सितम आए चेहरे याद रखना. का झालं काय, पत्रकाराने ते हमें याद रखना हमें याद करना एवढं ठेवलं. त्याच्यातलं पुढची जी ओळ आहे, कोई सितम आए चेहरे याद रखना, म्हणजे कुठलं वादळ, कुठलं संकट, कुठला जुलूम, कुठली अडचण आली तर हे चेहरे लक्षात ठेवा. हा एक आत्मविश्वास आमचा दाखवण्याचा तो प्रयत्न आहे. परंतु काही मीडिया मधल्या काही मंडळी ते हमें याद रखना म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही ऑपरेशन टायगरचा पार्ट आहे की काय. अतिशय मला खूप त्याचं वाईट वाटलं. खरं म्हणजे पत्रकार मंडळींनी सुद्धा कुठला अर्थ समजून न घेता याच्यावरती अनावश्यक चर्चा केली आहे असं मी पण अलीकडच्या काळामध्ये एक चर्चा सुरू आहे की केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांची तुमची आणि जवळ झाली, तुमच्या दोघांमध्ये गुप्त बैठक सुद्धा झाली. खरं आहे का हा सगळा प्रकार? मी सांगतो, आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब हे मी मागे पण बोललेलो आहे की ते 3 वेळेस इथले आमदार आहेत आणि 4 वेळेसचे खासदार आहेत आणि आज ते महायुतीतले केंद्रातले राज्यमंत्री आहेत. त्यांचा निश्चितच ते शिंदे यांच्या पक्षातले आज रोजी खासदार आहेत. त्यांचा प्रवास वेगळा आहे, त्यांची दिशा वेगळी आहे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचा आमदार आहे. माझी निष्ठा या उद्धव साहेबांच्या बद्दल आहे. परंतु आमचे जरी रस्ते अलग असले तरी ते मेहकरमध्येच राहतात ना, आणि ते खासदार आहेत या जिल्ह्याचे, मी इथला आमदार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यक्रम असतात, धार्मिक कार्यक्रम असतात, कुठले सोशल गॅदरिंग असतात, लग्न समारंभ असतात. या ठिकाणी आम्हाला वारंवार भेटावं लागतं ना. अशा वेळेस आम्ही सोबत आल्यानंतर काय आम्ही एकमेकांना भांडायचं का तोंड फिरून दुसरीकडे जायचं, हे सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही. महाराष्ट्राची परंपरा ही सक्का पाटील, यशवंतराव चव्हाण, शरदचंद्र पवार अशा म्हणजे उज्ज्वल परंपरा, विलासराव देशमुख, ही सगळी लोक आहेत ना. आणि म्हणून विचारधारा वेगळी आहे, तुमची पक्षाची ध्येयधोरणं वेगळी आहे. आणि असं असताना सुद्धा जर समोर ते आल्यानंतर चांगलं बोलणं हे आमचं काम आहे. ते मला माझा आदर करतात, मी त्यांचा सन्मान करतो, कारण त्यांनी एक उंची गाठलेली आहे. तो एकमेकांना सन्मान देण्याचा प्रकार असतो. दुसरं, आमची जी काही इमिजिएट भेट झाली होती ती एक थोडासा एक विषय वादग्रस्त झाला होता आणि त्याच्या ठिणग्या जर पडल्या तर वातावरण आणखी चिघळेल. या संदर्भामध्ये जरा थोडस साहेब आपण जरा लक्ष ठेवा. ह्या संदर्भात माझी चर्चा झाली होती ना त्यांना. या चर्चेला फक्त तो वादग्रस्त विषय होता, आमचा भांडणं होण्याची शक्यता होती आणि ती आम्ही चर्चा केली आणि त्यांनी त्याच्यावरती सांगितलं की पुढे काही होणार नाही, ही आमची चर्चा होती. पण असंही बोललं जाते की जे केंद्रीय मंत्री प्रताप जाधव आहेत, जे ऑपरेशन टायगर खासदारांचं झालं, त्याच्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी हे सगळं घडवून आणलं. असा काही आता 14 आमदारांचा जो काही गट आहे तो म्हणजे ऑपरेशन टायगरसाठी सक्सेस होतोय असं, आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव येते. नाही बघा, या संदर्भात त्यांनी साहेबांनी कोणतं ऑपरेशन केलं मला खरंच याची कल्पना नाही. त्यांचा रोल किती आहे ते मला माहिती नाही, पण 6 खासदार आमचे गेले. आता राहिला आमदाराचा विषय.
त्यांनी प्रतापराव जाधव असेल किंवा शिंदे सेनेचा आणि कुठलाही माणूस त्यांनी मला फोनही केला नाही, मलाही नाही केला आणि आमच्या कोणालाच केलेला नाही. थोडक्यात या विषयावर कोणत्या प्रकारची चर्चा कोणीच केलेली नाही. त्यामुळे मी ठामपणाने सांगतोय ना की आमच्या पैकी 20 जे आमदार आहेत, आमचे 20 मधला 20 म्हणजे एकही आमदार कुठेच जाणार नाही. आम्ही सगळेजण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातच राहणार आणि आमच्या निष्ठा सर्वस्वी उद्धव साहेबांच्या प्रती आहे. सातत्यानं बोललं जाते की जे 2 वेळा आता ऑपरेशन झाले, ऑपरेशन टायगर झाले, सुरुवातीला 40 आमदार गेले, आता 6 खासदार गेले. सातत्यानं बोललं जाते की शिवसेना प्रमुख जे आहेत उद्धव ठाकरे हे कुठल्याच आमदारासोबत खासदारासोबत बोलत नाहीत किंवा कोणत्या प्रकारचा मेसेज किंवा जे काय असेल ते काय कोणत्या प्रकारचा संपर्क ठेवत नाही. असं तुमच्यासोबत घडलंय का? जो आरोप होतोय तो चुकीचा आहे की बरोबर आहे? नाही, हे अतिशय चुकीचा आरोप आहे. खरं म्हणजे हे बहाणेबाजी आहे. ज्याला जायचंय त्याला कुठलं तरी कारण काढायचे असतात आणि कारण दाखवायचे, आरोप करायचे, खोटे आरोप करायचे. खरं म्हणजे मी काही 1.5-2 वर्षापासून जे काही संपर्कात आहे साहेबांच्या, हा ते व्यस्त असतात, त्यांचं कार्य बाहुल्य जास्त असतं. परंतु जेव्हा एखाद्या वेळेस मेसेज केला मी, तर त्या मेसेजला ते त्या दिवसभरामध्ये उत्तर देतात. अनेक वेळा ते स्वतःहून फोन पण करतात. मला त्याचा अतिशय चांगला अनुभव आहे आणि उद्धव साहेबांचा आणि लोकांमध्ये कम्युनिकेशन आहे या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. अतिशय राजा दिलदार आणि आगळा वेगळा हा आमचा नेता आहे. आमच्यामध्ये त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं कम्युनिकेशन नाही. लोकांना जर वाटत असेल उठला फोन लाव फोन, असं होत नसतं. शेवटी ते त्यांच्याकडं व्याप खूप मोठा आहे आणि मेसेज केला, फोन केला तर त्याचा ते रिप्लाय देतात. मला अजिबात वाईट अनुभव आलेला नाही. अतिशय चांगला अनुभव आहे त्यांच्याबद्दल. जे आमदार खासदार आतापर्यंत उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेत, ते म्हणतात की आम्ही विकास कामासाठी गेलो. खरोखर विकास कामासाठी गेले की पैशासाठी गेलेत की निष्ठा महत्वाची आहे? साहेब, मी तुम्हाला सांगतो, हा संस्काराचा भाग आहे. खरं तर हे जे 6 खासदार निवडून आले होते, हे इथं ठरलं होतं की शिंदे गट जेव्हा फुटून गेला त्यावेळेस त्यांची आणि उद्धव साहेबांची पुन्हा मैदानामध्ये या ठिकाणी एक प्रकारचं जनतेचा कौल घेण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी दुसऱ्या वेळी जेव्हा गेलो, म्हणजे आता जेव्हा निवडून आले, तेव्हा हा स्पष्टपणानं कौल होता जनतेने दिलेला की 9 खासदार त्यांनी उद्धव साहेबांचे निवडून दिले आणि 7 खासदार हे शिंदे गटाचे निवडून आले होते. म्हणजे कौल कुणाला होता? उद्धव साहेबांना होता ना. हे जनतेने दुसऱ्यांदा कौल दिलेला आहे, पहिल्यांदा नाही. हा दुसऱ्यांदा दिलेला खरा कौल आहे. आणि मग आता पुन्हा दुसऱ्यांदा या लोकांना फोडणं, 6 लोकांना आमिष देणं, त्यांना प्रलोभन देणं, त्यांना बळी पाडणं अतिशय चुकीची गोष्ट आहे. अश्लाघ्य अशी गोष्ट आहे. राजकारणाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट नाहीये आणि म्हणून ही जे काही कृत्य झाले ते चुकीचं आहे. त्याची आम्ही सगळेच आमदार, खासदार आणि इव्हन सगळ्यांना त्याच्याबद्दलचा राग आहे एक प्रकारचा. शेवटचा प्रश्न आहे. 14 आमदार जाणार, फुटणार, ऑपरेशन टायगर होणार, ही जी चर्चा सुरू आहे त्यामध्ये तुमचं नाव येते. तुम्ही जाणार आहात का? अहो काय म्हणजे प्रश्नच नाही येत आहे ना. मीच नाही, आमच्यातला एकही आमदार जाणार नाही. कायम परमनंटली मी शेवटपर्यंत असेपर्यंत माझं राजकारण, समाजकारण जे आहे ते उद्धव साहेबांमुळे राजकारण सुरू झालेलं आहे, बरोबर. आणि माझा शेवट सुद्धा मी उद्धव साहेबांच्या समवेतच शेवट करणार आहे. कारण पळून जाणारा किंवा प्रलोभनाला बळी पडणारे संस्कार माझ्यावरती नाही आहेत. दुसरं, आज हा संकटाचा काळ आहे, ट्रान्सफॉर्मेशनचा काळ आहे. मीच नव्हे हो, आमचे 20चे 20 सुद्धा आमदार आज उद्धव साहेबांच्या बरोबर ठामपणानं उभं राहण्याची शपथ त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे कोणीही त्यांना सोडणार नाही. आणि हा जो काळ आहे, हा आताच आमचा जरी थोडासा वाईट काळ असला तरी येणारा काळ जो आहे, तुम्ही बघा भविष्यामध्ये जे काही घटना आणि बदल होतील, तुम्ही बघाल हे जे काही घडलंय हे कोणालाही आवडलेलं नाही. लोक आमच्या सोबत आहे. साहेबांचा दौरा जो झाला तुम्ही बघा, त्याच्यामध्ये जो काही ज्या हुरिकेन सारखं लोकांचं त्याला प्रतिसाद मिळतोय, वादळी दौरा ज्याला म्हणू आपण, त्याला रिस्पॉन्स मिळतोय. लोक आम्हाला कौल देणार. येणारा काळ आमचा आहे. आज जरी त्यांना वाटत असेल त्यांचा आहे, हे भ्रमात आहेत. उद्याचा भविष्य काळ आमचा उज्ज्वल आहे. नक्कीच. तर हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात. त्यांच्याबद्दल ज्या काही चर्चा सुरू होत्या त्या चर्चाबद्दल त्यांनी या ठिकाणी भाष्य केले आणि या संपूर्ण चर्चेला पूर्णविराम दिलेला आहे. कॅमेरामन निलेश देशमुख, गणेश सोळंकी, TV9 मराठी, मेहकर, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.